एकीकडे देशाच्या संसदेत देशभरातील खासदार, मंत्री, विरोधक, पंतप्रधान हे सगळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या तयारीला, तर दुसरीकडे रस्त्यावर हजारो तरुण विद्यार्थी, आंदोलक, वरतून कोसळणारा पाऊस, समोर पोलिसांचा फौजफाटा, इंटरनेट बंद, मेट्रो स्टेशन बंद, त्यानंतर लाठीचार्ज, हे चित्र राजधानी दिल्लीतलं. एका बाजूला आंदोलक सरकारवर शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत आहे, तर दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करण्यात येईल. सोनम वांगचुक यांना 3 दिवसापूर्वीच पोलिसांनी उचलून दवाखान्यात दाखल केल्यामुळे हे आंदोलन संपतं की काय असं वाटत होतं. पण असं असताना सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी उपोषण कंटिन्यू केलं आणि आंदोलनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. आता आज सकाळीच चलो संसद या शांततापूर्ण मोर्चाला सुरुवात झाली आणि पोलिसांकडून या शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. तरी देखील हे पेटलेलं आंदोलन सुरूच राहिलं. अखेर आता जे पी नड्डा यांच्यासोबत सीजेपी कार्यकर्त्यांची चर्चा होणार असं माध्यमांमध्ये दिसून येत आहे. म्हणूनच संसद भवन परिसरात नेमकं सध्या काय घडतंय, पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक सरकारकडून आंदोलन प्रमुखांना चर्चेसाठी बोलवण्यात आलं. हे जाणून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहार, नीट पेपर लीक आणि इतर परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने जबाबदारी स्वीकारावी. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि हा मुद्दा संसदेत चर्चेत घेण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटना गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करतायत. या आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी झाले होते. गेल्या 20 दिवसांपासून ते आमरण उपोषण करत होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेल्यामुळे रविवारी सकाळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. यानंतर आंदोलन अधिकच चिघळलं. दरम्यान 20 जुलै रोजी संसद मार्चची घोषणा करण्यात आली. काल परवापासून देशातल्या राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेकांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह, आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद, मनसेचे नेते अमित ठाकरे, अभिनेते प्रकाश राज, शबाना आझमी, स्वरा भास्कर यांनी या ठिकाणी हजेरी लावली. तसेच देशभरातून विद्यार्थी, तरुण, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं दिल्लीत पोहोचावं असं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. शनिवारपासूनच जंतर मंतर परिसरात लोकांची गर्दी वाढू लागली आणि रविवारी रात्रीपर्यंत हजारो आंदोलक मैदानात दाखल झाले. सकाळी 7 वाजल्यानंतर जंतर मंतर परिसरात हालचालीही वाढू लागल्या होत्या. हजारो आंदोलक रस्त्यावर उतरू लागले. बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलन शांततेत होईल, कोणत्याही परिस्थितीत त्याची बदनामी होऊ देणार नाही असं स्पष्ट सांगितलं. पण दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व पातळीवर वाढवली होती. संसद भवन, विजय चौक, जनपथ आणि जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, रॅपिड ऍक्शन फोर्स, वज्रवाहनं आणि वॉटर कॅनन तैनात करण्यात आले होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत होतं. रविवारी रात्री 8 वाजल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था आणखीन कडक करण्याची सुरुवात केली. जंतर मंतर परिसरात रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले. सर्व एंट्री आणि एक्झिट मार्गावर मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आले. पहाटेपर्यंत संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं. आंदोलक मात्र तिथेच ठाण मांडून बसले होते. घोषणाबाजी सुरू होती आणि संसद मार्च कोणत्याही परिस्थितीत काढणार असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला होता. पहाटे 3च्या सुमारापासून वातावरण अधिकच तणावपूर्ण बनू लागलं होतं. आंदोलकांनी रस्त्यावर बसून घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यानंतर पोलिसांनी 7 फूट उंचीचे 3 लेव्हलचे बॅरिकेड्स उभारल्याचंही सांगितलं जात होतं. याच दरम्यान काही आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला आणि इथून वातावरण तापायला सुरुवात झाली. सीजेपीच्या प्रवक्त्यांनी आणि आंदोलकांनी असा आरोप केला आहे की बॅरिकेड्स आधीच पोलिसांनी हटवले आणि परिसरात काही सीसीटीव्ही कॅमेरेही काढण्यात आले. त्यासोबतच अनेक भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाल्याचं आंदोलकांनी सांगितलं. जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट, सेवा भवन आणि राजीव चौकसह काही महत्त्वाच्या मेट्रो स्थानकावर प्रवेश बंद करण्यात आला.
हजारो प्रवाशांनाही याचा फटका सहन करावा लागला. सकाळी साधारण 10 वाजता आंदोलक मोठ्या संख्येनं संसदेकडे कूच करू लागले. त्यांच्या हातात तिरंगा होता, घोषणाबाजी सुरू होती. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर मंतर परिसरातच रोखलं. पोलिसांचं म्हणणं होतं की संसद मार्चसाठी अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर केरळ भवनापर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र संसद भवनाकडे जाण्याची परवानगी नव्हती. मात्र याच ठिकाणी परिस्थिती अचानक बिघडली. आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी बॅरिकेड्स ढकलण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी प्रथम आंदोलकांना मागे हटण्याचं आवाहन केलं. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसताच दंगल नियंत्रण पथक पुढे सरकलं आणि लाठीचार्ज करण्यात आला. अनेक व्हिडिओमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की होताना दिसले. काही आंदोलकांना थेट लाठ्यांचा मार बसल्याचाही दावा करण्यात आला. आता सगळ्यांचं लक्ष संसदेकडे लागलं होतं, कारण जंतर मंतरवर आंदोलन तापलेलं असताना संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं होतं. या आंदोलनाची चर्चा संसदेत होणार का? सरकार यावर काय भूमिका घेणार आणि या संघर्षाचा पुढचा टप्पा काय असणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. जंतर मंतरवर बाहेर आंदोलन पेटलेलं असतानाच संसद भवनाच्या आतही वातावरण तापायला सुरुवात झाली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जंतर मंतरवरील घडामोडींचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठीचार्जची चर्चा व्हावी, आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं ऐकलं जावं आणि सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. काही वेळातच सभागृहात गदारोळ सुरू झाला आणि परिस्थिती इतकी चिघळली की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज काही काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला. यावरून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. मात्र जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन, सोनम वांगचूक किंवा संसद मार्च याबद्दल त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांकडून सरकारवर अजून टीका सुरू झाली. याच दरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे. सरकारकडून आंदोलनकर्त्यांसोबत संपर्क साधला गेलाय. याबद्दल माहिती देताना सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून सांगितलं की आशुतोष रांका आणि सौरभ दास हे दोघे सीजेपीच्या वतीने जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांचे उपोषण मागे घेतल्याचीही माहिती समोर आली. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही, तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. आता सरकारतर्फे जेपी नड्डा आंदोलकांशी चर्चा करणार आहे. त्यात काय तोडगा निघेल? संसदेत या विषयावर सविस्तर चर्चा होईल का? आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंतर मंतरवर सुरू झालेलं हे आंदोलन आज थांबेल की पुढे आणखीन पुढे मोठं रूप धारण करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. तोपर्यंत दिल्लीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहणार आहे. तर मंडळी, दिल्लीत जे काही घडतंय त्यात कोण चूक आणि कोण बरोबर आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.